सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत? बरे आहेत का? पेपर फाडायला लागले. हळद कुंकू भरायचे ना बघा, कुंकू भरायचे ना, म्हणून पेपर फाडायला लागले. ते तो वापस माझा मोबाईल ते बंद पडला. ते आता पोरीनं आणलं होतं ना, तर ते काय बंद पडलं रे? क्या बंद? हा, काय बंद पडलंय? मोबाईल नाही, मोबाईल बंद पडला. कशाने पडला? भर गए हा, वीडियो भर गए. बघा काय म्हणते ते, येडव भरले म्हणते त्याच्यामध्ये. आता कसे काढायचे आम्हाला कमेंट करून तरी सांगा माझ्या भावानं. कमेंट करून सांगा. ते अहो तीनदा भरले बघा. म्हणजे किती दिवस ते मग किती कार्ड टाकायचे हो? एक तर ही अशी मेहनत मला करावं लागते. हो काही थोडं कुंकू भरायचं आहे मला, आणि मग इडेव नाही काय नाही. आणि हे छोटे मोठे होते ते पहिलेचे, मग ते टाकले. म्हणलं सुट्टी कशाला करायची येडवची. मी रोजचे 2-3-4 येडव टाकते, आणि आता काहीच नाही येडव. मग ते पहिलेचे होते बारके बारके येडव, तर ते टाकलं. मग आता काय करणार? मी तर भानगडमध्येच पडले. काय करू? कमेंट करून तरी सांगा काय करायला पाहिजे. असं सारखंच बंद पडल्यावर मग किती आणायचे कार्ड? किती आणायचे? ते आणलं होतं. काय आणलं होतं तन्मय? तन्मय तन्मय बघा, बोला बी नाही पोरग. काय आणलं होतं? क्या लाया था? अरे मग ये येडो भरने के लिए. ओटीजी. हां, ओटीजी. अरे दुसरं एवढं मोठं नाही आणलं होतं का? एवढं अरे क्या था वो? काय म्हणतात त्याला? सांग ना पटापटा मावशीला. मग काय करायला पाहिजे? कमेंट करून सांगा म्हणा मावशीला. नहीं मालूम क्या था. हा, इकडे ये ना, इकडे ये ना. अरे इकडे ये ना तर. बघा, कुणी पण साथ दे नाही हो मला. एक तर मला कळत नाही काय. लेकरं पण लागले तसे. आता लेकराला कळत आहे ना, ते सांगा बी ना काय आहे. आता हे आता मोबाईलमध्ये आता माझे इडं होईना तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आता मला काय कळतं का? ते कळत नाही ना मला. आता तुम्ही समजून घ्या. ते पोरगं बी सांगा नाही, खोडपत्रीपणा करायला. ते म्हणते काय येणार आहे तुम्हाला म्हणजे नाही का, म्हणजे माझी टिंगलबाजी करायला. पोरगं टिंगलबाजी माझी करायला म्हणतं काय येणार आहे तेव्हा. बसल्यात हे करत काम सोडून. काम करते ना बहिणींना, मी काम करते. असं थोडे मी काम नाही करत. काम करून करते. असं मी काय ह्याच्यावरच बसते का? हा बाबा, एखादा येडा चांगला नाही आला त्याला म्हणजे टाकायच्या पहिलंच कट करते. मग आता येडं व्हाय ना, ते दुसरा मोबाईल घेतलाय त्याचंच ते त्याच्या मामाने घेऊन दिलाय ना, ते मोबाईल मी घेतलाय. आता हे भरायचं म्हणलं आपलं भरत भरत एखादा व्हिडिओ काढून, आता ह्याच्यातलं काय ह्याच्यात व्हिडिओ काढून म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये घ्यावा, म्हणून बसले हे करत. आणि ते बी सांगा नाही मला काय. आता काय करू मलाच कळा नाही. आता काय करू मी सांगा? कमेंट करून सांगा जरा तुम्ही. जे बी माझा व्हिडिओ बघन ना ते कमेंट करून सांगा. मी तर हरल्यासारखीच झाले आहे. हरल्यासारखंच व्हायले मला तर. असं वाटायले का बंद करून टाकू मी व्हिडिओचं. आता एवढं मोठं झालंय आणि बंद कसं करू हो सांगा बरं तुम्ही. मला काय, मी करून बंद. मग आता मला कोणी सपोर्ट करे नाही, मग आता काय करणार? टाकन मग मी बंद करून. सगळ्यांचं विरोध केलंय ना मी. म्हणजे एक पण असं लेकरं पण साथ देण्यात मला. आता मी म्हणते काय म्हणते ते सांग, तर सांगा नाही तिकडं पळून गेला. आता बसलाय तिथं जाऊन आणि सांगितलं तर काय झालं बरं? देखतं हे मोबाईल त्याचा घेतलाय ना, तर त्याच्यामध्ये व्हिडिओ पण असं क्लिअर नाही येत. समोर आता समोर मी घेतलाय ना, आता समोर क्लिअर येईल परी नाही का. माझं मागून घेतला ना, पाठीमागून, तर ते क्लिअर नाही येत.
मग आता करावं लागेल बंदच व्हिडिओ. मग आता काय करणार? तुम्ही तरी बघून मला सांगा काय आयडिया. मला कळत असतं तर मी ह्यांना कशाला बोलले असते. कळत नाही म्हणून विचारते ना मी त्यांना. अहो, रात्रात जागले असन त्यांच्यासाठी. रात्रात जागले असन. रात्रभर रडायचं आणि आता माझं एवढंसं काम करीत नाही. रात्रात आम्ही नवरा बायको जागायचो. एवढा जीव लावलेला ते लेकरं सध्या ऐकणार माझं काय. आता लेकराला काय एवढं कळतं? ऐकावं ना आजीचं काय आपली आजी बोलते काय नाही. ऐकावं ना. मी का त्यांना मागते का काय? नुसतं सांगा बाबा इथं काय आपल्याला काय पाहिजे काय नाही. बहिणीला मावशांना सांग. आता लोकांचे लेकरं बोलत नाहीत का? बरं समोर नका येऊ, बोला तरी ना. बोलायचं पण नाही का? आणि कुणासाठी मी आता एवढं माझ्या जीवाचा हे करून कुणासाठी करायला? त्यांच्या शिक्षण पाण्याला होईल. हां, माझं वय झालं तर आताच नाही मला कोणी एवढं विचारत. आता बघा ना, साधं इडवलं मला मदत करीनात. नंतर कोण मला मी थकले बंगले नंतर कोण विचारणार आहे बहिणींना माझे किती हाल होते. म्हणलं त्यांचं शिक्षणाचं पण होईल. शिक्षण पूर्ण होते ना. आता जगाचं व्हायले तर माझं पण होईल ना. माझ्या माता बहिणीचं व्हायले तर माझं पण होईल ना. मी काही एवढं हे नाही आहे. हाय आणारे अनपडपडे मी व्हिडिओ चांगलेच केले तर बघायसारखेच व्हिडिओ केले तर असे कसे पण नाही मी व्हिडिओ केले. बघायसारखेच व्हिडिओ केले. का नाही होणार? माझं होईल ना. माता बहिणीचं झाले माझं पण होईल. भाऊबंदाचं झाले माझं पण होईल. हां, मी नाही म्हणत मला जास्त पाहिजे. आपलं पोटापुरतं, दवाखान्यापुरतं आणि या लेकरांच्या शाळापुरतं. नातरुंड आहेत माझे 5-6. त्यांच्या शाळापुरतं. मला काही जास्तची आशा पण नाही आहे. जास्तची आशा नाही. माझं पोट, माझा दवाखाना की कोणाच्या हाताकडे मला नको बघायला की ते त्यांच्या कमाईचं मी खाऊ. मला नको त्यांच्या कमाईचं. माझ्याच कमाईचं मला पाहिजे. असं मी विचार करून मी हे केलं या व्हिडिओचं. तर त्यांना वाटतं हिचं काय होणार आहे? कमून नाही होणार? मी काय माणूस नाही का? मी पण माणूसच आहे ना. मी पण बोलते ना. मी पण माझी कला दाखवते ना. काय मला येते ते अनपडची कला. अनपडचीच कला आवडत असते या. अनपड माणसाचीच कला देवाला आवडते या. देवाला आवडती तर माणसाला पण आवडते. आवडून माझ्या देवाला, परमेश्वराला, ईश्वराला आवडून. देवच माझं सगळं करून घेईन तुमच्याकडून सपोर्ट. तुम्ही किती बी नाही म्हणला सपोर्ट करायचा, किती बी तुम्ही लाईक नाही केली ना, किती बी तुम्ही कमेंट बी नाही केली तर देव परमेश्वर तुम्हाला नक्कीच सांगेल कमेंट करायला. आता हे बघा, पोराचा मोबाईल घेतलाय तर त्याला राग आलाय. माझ्या मोबाईलमध्ये काल धरून होत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये पण नीट दिसत नाही आहे. आता ह्याच्यामधला व्हिडिओ ते माझ्या मोबाईलमध्ये घेते. माझं नाही हो, माझं तर काहीच नाही आहे. ते मला दिलेलं आहे ते पण मोबाईल. माझं नाही काहीच. जेव्हा माझ्या मेहनतीचं काही येईल ना त्या टायमाला माझं झालं ना. आता थोडं माझं आहे. तर आता सध्या मी त्यांच्यात मला एवढूसा पण मोबाईल नव्हता. एवढा असतं का बारका तेवढा पण मला मोबाईल नव्हता. माझ्या मालकाने मला कधीच दिला नव्हता. कधीच नव्हता दिला. आणि आता पण हे पोरासोरा घेते ना. माझं काय झालं ना तर मी घेईन दुसरा मोठा चांगला त्याची डबाभर. साधं मी म्हणते सांग जरा इथं ते होत नाही आहे. कमेंट करून सांगा काय करायला पाहिजे. तर तिकडं पळून चाललाय. एक बात बी बोला नाही. तेव्हा बारीक आवाजात बोलायला आता सगळं. पेन ड्राईव्ह आम्ही त्यांच्यासाठी सगळं मरमर मारा. त्यांच्यासाठी सगळं मरमर मारा. माझ्यासाठी काहीच नाही आहे. काय तांबडा तर घालायचा होता ना त्याची कढीला. पाणी
टमाटे नव्हते का कढीला टाकायला? 5 टाकले. मग ते दिसतंय बी ना, पिसून टाकले वाटतं. पिसूनच टाकते त्याला, वाटून टाकते. थोडं आता बघितलं का चमच्याने घेऊन तर काय त्याला झणझणीत चरचरीत काहीच नाही झाली. मागली कड्या करत होती किती भारी होत होत्या. आता मागली बी केलती तर ती बी नव्हती एवढी. त्याच्या आधी केलं तर सेम मनीच्या कडेसारख्या कड्या होत्या. आता मी काय करू ना, कमेंट करून सांगा मग तुम्ही, जर बघत असलात माझा व्हिडिओ तर. होईच नाही तर आता मी काय करू. नुसतं मला सकाळ धरून रडत बसले मी. काय तेव्हा थोडंसं काम केलं थोडीवरचं, काय करावं ते मला कळालं. व्हिडिओ कसा काढू तुम्ही सांगा. आता दोनदा त्या पोरीनं पण तिच्या लॅपटॉपमध्ये घेतलं आणि बघा तिने काय आणलंय ना, आता पोरांनी सांगितलं ह्या मी दुसऱ्या माझ्या सुनाने आणलं ना, तर ते बी ह्या बघा या खेपीतच ते भरलं. मग कसं करायचं, एवढं कुठून आणायचं, एवढं कुठून आणायचं. एकदा मोबाईल नाही आहे, लेकरांचा मोबाईल घेते. त्या पोरीनं मला बड्डेला घेऊन दिलेला आहे मोबाईल, घेते ह्या लहान लेकरांचा. आता तर काय करू मला काहीच कळा नाही. किती मिनटं झाले रे ए पोरा? 16 हा? 11 हा 11. 11. 15 मिनिट का करते? ठीक आहे, हा करो. लेकरं जरा मध्ये बोललं ना तर त्याला उतार देता माणूस. काय करतोय आता ते म्हणतात आमचा आवाज पण आमचा आवाज पण पैशाने घ्या तुम्ही. ते म्हणतात आमचा आवाज सध्या पैसे असले तर द्या, नाहीतर आम्ही बोलणार नाही, असं म्हणतात ते. तुम्ही काय आम्हाला पैसे देतात का ते आम्ही तुम्हाला मोबाईलमध्ये बोलाव? काय करू मग आता मी लय मजबूर आहे, लय मजबूर आहे. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही. ते आपलं बारके बारके होते म्हणजे महागलती केलेले होते त्या मोबाईलमध्ये, तर तेच आपलं कसं बंद पडावं म्हणून टाकलेलं मी ते. असं माझा विचार यायला की मी बंद करू का काय. तुम्हीच कमेंट करून म्हणतात की ताई बंद नका करू, होईल चांगलं. तुम्ही सांगतात मला सगळा व्हिडिओ बघितला तर. आणि बघा माझा व्हिडिओ आता 4 महिने झाले मी करते आहो व्हिडिओचं. 4 महिने झालं मी तर चांगलेच केलेत ना, मी व्हिडिओ चांगलेच केलेत. असं नाही की बघू नाही वाटणार. माझे व्हिडिओ तर बघूच वाटणार तुम्हाला, असे मी व्हिडिओ केले. तुम्ही सगळे व्हिडिओ बघानात ना, पूर्ण बघानात, म्हणून तुम्हाला काय समजा नाही. पूर्ण माझे व्हिडिओ बघितलं ना तर तुम्हाला कळत की माझं किती मजबुरी आहे माझ्यावर. आता माझे पहिलेचे जुने पण व्हिडिओ बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळत माझ्यावर किती मजबुरी आहे. आता करायलेल्या बाळासाठी तरी आता साथ देणार ना मला कोणीच. काय करू. त्यांना वाटते काहीच नाही होणार हिचं, तर सगळे माता बहिणीचं झाले, माझं का नाही होणार. होईन ना. मी तर देवावर विश्वास करते, परमेश्वरावर विश्वास करते. माझं काहीतरी होईन, होईन काहीतरी होईन, फ्री होईन. तरी मला काहीतरीचीच आशा आहे, जास्तची आशा नाही आहे मला. तर मला काय 10 गाडी बंगले करायचं नाही आहे. खाऊन पिऊन आपलं छोटंसं राहापुरतं घर झालं बस झालं. मला काय बंगल्याची पण मोठी आशा नाही आहे. की हे घरचे म्हणतात ना काय केलं नाही, त्यांना मला थोडं करून द्यायचं आहे बस. त्यांना राहायला कुडी करून द्यायची आहे. राहायला घर, कुडी म्हणजे घर राहण्यासाठी. त्यांच्या आईवडिला बी वाटतं ना हाय पासाभर जागा, तर घर हिने करून द्यावा. म्हणून मी आहे बघा एवढा मोठा पाऊल उचलला आहे. उठूबर येणं काही साधं नाही आहे. लई नाव ठेवतात, तुम्हाला काय सांगायचं. आता जेव्हा दुसऱ्यांना नाव ठेवत होते तेव्हा आम्हाला खराब वाटत होतं मला, पण आता मलाच नाव ठेवतात. पुढे ठेवू द्या, नाव ठेवू दे, पुढे मला मोबाईलनं साथ द्यावा. ते बंद पडायलेत काय करू मी. मोबाईल बंद पडायलेत माझे, म्हणजे ते भरून चालले ते की 15 दिवसातच भरते, 15-20 दिवसातच भरते. त्यामुळे मी मजबूर झाले. मग कसं व्हिडिओ काढू मी, काय करू. आता हे व्हिडिओ काढाय
त्या मोबाईलमध्ये घेता येते का नाही काय माहिती, आता पोरगं आल्यावर बघू आपण काय होतंय. मग जर त्याच्यामध्ये गेला ना तर म्हणायचं बरं झालं, एकतर येळव गेला, मग उद्या बघते काहीतरी. बारका येडव टाकले तर मी 2 ते पहिलेच काढून ठेवलेले होते ना, तर टाकलेत मी ते. बघा आता करा माझ्यावर दया, काहीतरी हात धुते. दवागोळी नाही खाल्ली ना, दवागोळी खाऊन घेते ना. एक तर बघा 4 दिवस पाय हात राहिले आणि वापस 2 दिवस झाले त्या गोळ्या बंद केल्या तर वापस एवढं दुखायले ना. असं पण करते बघा सूज. हे बघा, हे बघा, इथं पण सूज आहे, इथं पण सूज आहे बघा. कालच दवाखान्याला पैसा घालवलाय मी. हे बघा, हे बघा इथं कुठं आहे आणि पायाचं इथं सूज आली इथं. हे बघा ह्या पायाला पण इथं सूज आली आहे आणि उठा आहे नाही, बसा आहे नाही. हो का, हे खाटावर बसून पुड्या भरायले. हात धुते, 15 मिनिटाचं करते ना इडव. उठायला येत नाही ना, काय करू. झाडू म्हणलं इथं नको अडकत जाऊ दरवाजाला. दरवाजाला म्हणलं झाडू नको अटकतच जाऊ, तर इथंच दरवाजाला झाडू अटकतात. फेकायचाच कपडा आहे म्हणून त्यांनी झटकले. फेकायचाच कपडा आहे. आता पुढ्या नंतर भरते बहिणींना, पुढ्या नंतर भरते. पाणी गरम करते ते गोळे खायला. ते होमिओपॅथीचे औषध आता नाही खात जरा 4 दिवस. बघा इकडून तर दिसली ना लाईट यायली. गोळी खाते आणि औषध पिते आणि एक अर्धी चपाती खाते. अर्धी चपाती काय खाऊ बी वाटत नाही. खाऊ पण वाटत नाही. आता किती मिनिटाचं झालंय काय माहिती. बघू इथं दिसत बी नाही, हे मोबाईल मध्ये दिसत नाही ना. घाम आलाय बघा मला. बघू इथं ठेवून. भेंडी केली होती, आता संपली भेंडी. आता दुसरी भाजी काहीतरी करते. आता सगळंच न्यायचं नाही बघा, 2-4 उगाचच ठेवले. असं करतात पोरी. आली होती ना आता पोराला सोडवायला सुनबाई आपली. हे बघा हे बघा इकडे केली आहे. हे बघा दिसना ना. हे बघा कडे केली आहे बघा याची. हे बघा काय करावा दिसायला. हे बघा ह्याला हे शिंदी कढी म्हणतात बघा. हे बघा लय छान लागते बहिणींनो या खायला. कढी आणि भात, कढी आणि भात लई चांगलं लागतं या. हे बघा बघा कढी भात. भातामध्ये छान लागतंय. लय दिवसातून केली पुरी ना.
आपल्या सुनबाईनं मी नाही केली. हो का, संपलंय हे. थोडासा भात आहे, सकाळी केला होता पोरांनी, एक खाल्ला कढी भात. ह्याच्यात थोडासा भात करून ठेवलाय. काय हो, थोडी थोडी जागा असते ना, त्याच्यामुळं काय करता येत नाही. पहिली घेतली होती जागा ना, लई मोठी जागा होती हो. त्या टायमाला येडे असते ना, मी लई भारी भारी येडे काढले असते. लई भारी भारी येडे काढले असते. जाऊ दे आता, काय आहे, आता समजून घ्या. जागा नाही, काय नाही आहे. जे आहे ते शुक्रिया नाही का. लोक झोपडीत राहतात, आम्ही बी राहिलेलो आहेत. आम्ही बी राहिलेलो आहेत. आता नंतर दुसरं दुपारचा स्वयंपाक करायचा आहे ना. दुपारचा स्वयंपाक पाणी नाही ना नेलं पोरांनी. आता काय काय पेन आता पाणी. हे असा डबा नाही भरला, मी बसले ते पुड्या भरत. आणि आता पोरला तर पाणी लागते. एक घास खाल्ला तरी त्याला पाणी लागते. पाणी दिलं नाही बघा या बॉटलमध्ये. काय आता लेकरू काय पाणी पिन आता. असं करतात बघा पोरी. मला जरा बी असं तसं आवडत नाही बघा. मला कशी सफाई पाहिजे, सफाई. आता एवढं मी, माझे हात दुखतेत, पाय दुखतेत, पण मला कसं साफच पाहिजे घर. किती बी दुखलं ना तर मी उठून करणच. ते मला आवडतच नाही, त्यामुळे मी पोरींना बोलते. पोरीला राग येतो या, राग येतो पोरीला. काय करायचं आता. हाय घर तर त्यांचंच आहे, घर त्यांचंच आहे ना. माझं काय तर, त्यांचंच घर आहे. साडी खराब व्हायली ह्याने हात पुसून. ह्यानेच पुसते हात. फेकून द्यायचं ना, पोराचं आहे ते घालायचं. कवर ठेवायचं आहे का नाही. लय जुना झालंय.